छत्रपती संभाजीनगर शहर हे औद्योगिक शहर आहे. सध्याला शहराची झपाट्याने वाढ होत चाललेली आहे. तसंच शहरामधून अनेक राष्ट्रीय महामार्ग गेलेलेच आहेत. पण त्यापैकी सर्वात नावाजलेला महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग हा शहरातून गेलेला आहे. आणि समृद्धी महामार्गालगतच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना सध्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि त्यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तर नेमकी या ठिकाणी जमिनींना एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी का बरं आहे, या ठिकाणी जमिनीचे नेमके काय भाव आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ज्या पद्धतीने रिअल इस्टेटचं मार्केट वाढत आहे, तर तो विशिष्ट भाग म्हणजे आज आपण बघतोय की दळणवळणाचं उत्तम साधन ज्यासाठी लागणारा जो मुख्य हायवे असतो तो की समृद्धी महामार्ग आहे. आणि या समृद्धी महामार्गाच्या आसपास असणारा जो भाग आहे तो रिअल इस्टेटमध्ये आज खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होतीये. त्याच्यामध्ये लोकांचा जो कल आहे या समृद्धी महामार्गाच्या आसपास असणाऱ्या ज्या जमिनी आहे, आसपास असणारी जी घरं आहे, ती कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल, की ज्या पद्धतीने ती पुढे भविष्यामध्ये वापरता येऊ शकतात त्या पद्धतीने लोक घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचं कारण हे आहे की समृद्धी महामार्ग हा वाहतुकीसाठी अतिशय सोपा आणि सोयीस्कर झालेला महामार्ग आहे. आणि त्याच्या आसपास जर आपण पाहायला गेलं तर कुठेही हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल हे जवळपास नाहीये. तर काही लोकांचं त्याच पद्धतीने चार्जिंग पॉईंट, ज्या पद्धतीने इलेक्ट्रिकल व्हेकल्स सध्या वाढत आहेत, भविष्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल येतील, त्यामुळे चार्जिंग पॉईंट असेल, रेस्टॉरंट असतील, पेट्रोल पंप असेल किंवा विशिष्ट फास्ट फूड असतील, हे टाकण्यासाठी लोक समृद्धी महामार्गाच्या आसपास जमिनी घेण्यासाठी, प्रॉपर्टी घेण्यासाठी आज उत्सुक आहे. आणि त्याचं मुख्य कारण समृद्धी महामार्ग या छत्रपती संभाजीनगरमधून गेलेला आहे, हे त्याचं प्रामुख्यानं कारण आहे. समृद्धी महामार्गालगतच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना सध्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी असल्यामुळे या ठिकाणी ज्या जमिनी आहेत त्यांची किंमत ही साधारण कोटींच्या घरामध्ये आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी ज्या किमती आहेत त्या अजून वाढण्याची देखील शक्यता सांगितली जात आहे. पूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.